Next, we have with us Dr. P.G. Kulkarni, orthopedic surgeon and the author. I request you, sir, to kindly address the audience. Today's chairperson, Dr. N.M. Joshi, Dr. Madhumati Kunjar, Dr. Vishwadeep Kunjar, my friend and philosopher, Mrs. Snehal Tavre, Madam, and esteemed audience. I am overwhelmed to address in this international conference organized by TERI Policy Center, BRICS World of Traditions Moscow, Russia, and Snehawardhan Research Institute, Pune. I thank for the publication of my book, My Dear Friend, Nature, in this international conference. Sakha Nisarga, my Marathi book, was specially translated in English to reach the people who cannot read Marathi over the globe. Now I will talk in Marathi regarding this book. सखा निसर्ग ही लेखमाला मी सातत्यानं 2.5 वर्ष लिहित होतो. जवळजवळ 100 एक लेख मी लिहिले असते. झाडांवर, विशेष करून फळझाडांवर लिहिलं. आंबा फणसांपासून नारळ शेवग्यांपर्यंत लिहिलं. केळीपासून पेरू सीताफळांपर्यंत लिहिलं. अगदी बाबळीच्या झाडावर सुद्धा लिहिलं. वेलीवर, पानांवर, फुलांवर लिहिलं. फुलपाखरं, पक्षी, चिमण्या, पोपट, मोर, बगळे आणि अनेक पक्ष्यांवर लिहिलं. खारीवर लिहिलं तसं घारीवरही लिहिलं. जलप्रपातावर लिहिलं आणि हिमालयावरही लिहिलं. काश्मीरच्या आत्मदर्शी निसर्गावर भरभरून लिहिलं आणि काश्मीरमधील तळ्यांबद्दल आणि आकाशाला भिडणाऱ्या वृक्षांबद्दल लिहिलं. मी वस्तुनिष्ठपणे नाही लिहिलं, मी आत्मनिष्ठेनं लिहिलं. त्या सर्वांच्या आणि माझ्या मानसिक आणि आत्मिक संबंधांबाबत लिहिलं. निसर्ग आणि माणूस यांच्या युगानुयुगे चालत आलेल्या सहवासाचे एक एक पापुदरे मी उलगडत गेलो आणि फणसाचे पापुदरे उलगडून जसा त्यातला अमृतमय गरा खावा तसा अनुभवत गेलो मी हे संबंध. या लेखनातून अनेकदा मला निसर्गाचा आणि माझा साक्षात्कारी संबंध जाणवला. ते जाणवणं कधी कधी मनाच्याही पलीकडचं असतं. कधी कधी अंगावर काटा आला, कधी डोळ्यात आसू आली. विशेषतः हिमालयाच्या अनुभूतींवर लिहिताना मी शहारून गेलो होतो. हे सर्व लिहिताना निसर्गापुढे मी किती छोटा आहे हे मला समजत गेलं. तो खरंच आपला सर्वश्रेष्ठ सखा आहे हे समजत गेलं. जेवढे माणसाचे आणि निसर्गाचे संबंध आहेत असं मला वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पैलूंमध्ये हे संबंध किती व्यापक आहेत हे लिखाण करताना मला समजून आलं. आपल्या वैयक्तिक अस्तित्व इतकंच नव्हे तर त्यापेक्षा अधिक महत्वाचं असं या निसर्गाचं अस्तित्व आहे. मानवी जीवनाला पोषक आणि दिशादर्शी असं हे मित्रत्व आहे. माणसाला जीवनाचा अर्थ समजावून सांगण्याचं सामर्थ्य असणारा असा हा सखा आहे. या पुस्तकाचं आता इंग्रजी अनुवाद हा मुद्दाम करण्यात आला कारण मराठी वाचता येणारे लोक खूप कमी होते आणि ज्याला मराठी वाचता येत नाही, आता उदाहरणार्थ घरातच आपली नातवंड असतात की त्यांना मराठी वाचता येत नाही, तर हे सर्वांना वाचता यावं याकरता आणि मला तावरे मॅडमनी खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही हे इंग्रजीमध्ये भाषांतर करा आणि ते मी इंग्रजीमध्ये भाषांतर स्वतःच केलं. तर त्याकरता इंग्रजीमधून यातील 1-2 पॅराग्राफ्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. For 2 years I wrote the column My Dear Friend Nature with devotion, pouring my heart and soul into the I wrote nearly 100 articles. I explored the wonders of trees, from food-bearing giants like mango and banana to the majestic coconut. Through my writings, I unrevealed the layers of the ancient bond between the nature and humanity. I shared humble custard apple. I dwelled into the world of vines, leaves, flowers, and the creatures that inhabit them, like butterflies, birds, and squirrels.
my personal experiences, emotions, and spiritual connections with the nature world. The journey was revelatory, often transcending the confines of my mind. I felt thrilled, tearful, and overwhelmed, especially while writing about the Himalayas. As I wrote, I realized that the significance of human existence in the face of nature's grandeur. Yet I understood that nature is our most loyal friend, nurturing and guiding us. This friendship is more vital than our personal existence, and it holds the power to reveal the life's meaning. माझ्या एकूण लेखनामध्ये आतापर्यंत मी लिहित आलेल्या ह्या फक्त ह्या पुस्तकातच असं नव्हे तर पण आणखीन काही पुस्तकांमध्ये एक रस्ते मनातले नावाचं मी पुस्तक लिहिलं, त्यामध्ये सुद्धा म्हणजे एक निसर्गाचा आणि माणसाचा काय संबंध आहे याच्याबद्दल मी अनेक वेळेला चिंतन करत आलो आणि निसर्गामध्ये राहून ते मी चिंतन करत आलो. आणि आपल्या जीवनाचा अर्थ हा निसर्गामध्ये राहिल्यानं आपल्याला कसा समजून येतो, उमजून येतो याचा अभ्यास मी करत राहिलो. निसर्गामध्ये गेला की माणूस एकटा जर आपण गेलो तर आपण निसर्गाशी एकरूप होतो आणि आपण स्वतःशी बोलायला लागतो. आणि आपण स्वतःशी बोलत असतानाच मग पक्ष्यांशी बोलतो, मग झाडांशी बोलतो. आणि मग ते जे काही एकरूपत्व आहे त्यामधून आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजू लागतो असा मला नेहमीच विश्वास वाटायचा. आणि तशा पद्धतीनं आयुष्यातल्या अनेक वेळेला त्या निसर्गाशी एकरूप होण्याचा मी प्रयत्न केला. कधी कधी असंच निसर्गामध्ये फिरत असताना मला वाटायचं की मी स्वतः त्या उघड्या बोडक्या निसर्गाचाच एक भाग आहे. त्या चिमण्यांसारखाच मी आहे, झाडांच्या सळसळणाऱ्या पानांसारखाच मीही आहे. त्यांच्यासारखाच एक दिवस पिकून एक दिवस ह्याच निसर्गात एकरूप होऊन जाणार आहे. निसर्गाचा आणि माणसांचा संबंध, माणसांच्या भावनांचा आणि निसर्गातला संबंध कसा येऊ शकतो असं सुद्धा काही पुस्तकांमध्ये माझ्या लेखनाने मला त्यातलं एक 2 ओळीचं वाक्य अजूनही मला आठवतंय की माणूस आणि निसर्ग यांचा संबंध या वाक्यात कसा आलाय जरा तुम्ही पहा. मराठीचे आपण अभ्यासक आहात सारे. जसे पाण्याने डोळे डबडबावेत तसं आकाश चांदण्याने डबडबलं होतं. एखादा अश्रू टपकन पडावा तसा उल्कापात झाला आणि मी भानावर आलो. म्हणजे इतका माणसाचा आणि सृष्टीचा असा जो एकरूपत्व होण्याचे जे क्षण आहेत ते क्षण काही वेळेला माझ्या या साहित्यामधून बाहेर आले. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला या निसर्गाकडे दुर्लक्ष करतो किंवा मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे या निसर्गाचा आपण नायनाट करतो आणि नवीन शहर अर्बनायझेशनकडे आपण जायला लागतो. याचं कारण खरं तर या निसर्गाचं महत्वच आपल्याला माहीत नसतं. या निसर्गाशी खऱ्या अर्थानं आपण कधी प्रेमच केलेलं नसतं. आणि असंच एकदा मी महाबळेश्वरमध्ये 10 दिवस राहायला गेलेलो होतो, एकटाच गेलो होतो. त्यावेळेला एका रात्री असा मी उभा होतो आणि त्यावेळेला मला ही कविता सुचली. ती कविता मी त्याच वेळेला लिहिली होती. चांदण्यानं तुम्ही इतके वर्ष चमकत आहात पण त्याचं महत्व मला कळलंच नाही. चिमण्यानं तुमच्या चिवचिवण्यातली जवळीक मी कधी जाणूनच घेतली नाही. अरे वाऱ्या तुझ्याकडे तर मी तिरस्कारानंच पाहिलं. चंद्राचा मी कैपूर्ण उपयोग करून घेतला पण त्याचं दिव्यत्व कधी लक्षातच आलं नाही. झाडानं तुमची सावली, फळं आणि शरीर मी लुटलं पण तुमच्या मिठीतला आनंद मी कधी अनुभवलाच नाही. डोंगरानं मी दुरून डोंगर साजरे असं म्हणत बसलो पण तुमच्या कुशीत कधी विसावलंच नाही. आज एक गोष्ट समजली मित्रांनो, माणूस सगळं सोडून जर तुमच्याकडे आला तर तो नक्की जगू शकेल, आनंदानं जगू शकेल. कारण त्याला जगणं म्हणजे काय ते समजलेलं असतं. एका अशाच महाबळेश्वरातलीच आठवण आहे. मी साहित्य आणि निसर्ग म्हणजे निसर्गाचं प्रतिबिंब मानवी साहित्यामध्ये कसं पडत जातं याची काही उदाहरणं मी माझ्या साहित्यातून देत आहे तुम्हाला. आणि त्यातून मानव आणखी निसर्ग यांचा संबंध कसा प्रस्थापित होत जातोय साहित्याच्या माध्यमातून हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एका तळ्याकडे पाहत असताना मी ती कविता लिहिलेली मला आठवते. तुझ्या निळ्या त्या डोळ्यात, तळ्याला उद्देशून मी म्हणतो, त्या तलावाला उद्देशून मी म्हणतोय, तुझ्या निळ्या त्या डोळ्यात होती आकाशाची छाया, तुझ्या काठच्या पाण्यात होती अमृताची गोडी, तुझ्या धुंद त्या स्पर्शात होती माऊलीची माया, तुझ्या अथांगतेत भरले होते जीवनाचं सारे.
आठवणी नव्या जुन्या आल्या तरंग होऊन, आठवणी नव्या जुन्या आल्या तरंग होऊन, तुझ्या लाटांवर छोट्या मन हेलकावे माझे, तुझ्या लाटांवर छोट्या मन हेलकावे. ऑर्थर सीटवरती असाच मी गेलो असताना पहाटे मी ऑर्थर सीटवर एक तास गेलो होतो. सायकल त्यावेळेला चालवत होतो आणि सायकलीवरून मी जवळजवळ पहाटे अजून दिसायचं म्हणजे झुंझुरक्याला अशा वेळेला गेलो होतो. तिथं माणसं बिडसं कोणी नव्हती, मी एकटाच गेलो. ऑर्थर सीटवरून त्याचं तो ऑर्थर सीटचे त्याचं जे रेलिंग होतं त्या रेलिंगला मी असं घट्ट पकडून हात धरला होता आणि मी समोर बघत होतो. नुकतंच सूर्य उगवायला लागला होता आणि काही ढग त्या मधल्या सगळ्या त्या सिनरीमध्ये ते ढग येत होते मध्ये, आणि ते ढग वाऱ्यानं बाजूला जायचे आणि खालची झाडं दिसायची. फार अतिशय सुंदर असं व्यंगम दृश्य होतं. काही चिमण्यांचे आवाज येत होते, पक्ष्यांचे आवाज येत होते, आणि त्या वातावरणामध्ये मी अगदी मंत्रमुग्ध होऊन असं एकरूप झालो होतो. आणि मी असं म्हणत होतो की मी एकटाच इथं आलोय आणि हे सगळं सृष्टीचं सौंदर्य आहे, हे सगळं जे आहे ते माझ्या स्वतःच्या मालकीचं आहे, मी एकटाच याचा मालक आहे, असा एक मला अभिमान त्यावेळेला वाटला. आणि त्याच वेळी माझ्या असंही लक्षात आलं की हे चुकीचं आहे. तू इथं एकटा जो आलेला आहेस तो तू तुझ्या मालकीचा राहत नाहीस म्हणून तू इथं आलेला आहेस. तुझं तुझ्या मनावरती कंट्रोल राहत नाही म्हणून तू इथं निसर्गामध्ये येऊन तो कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करता तू इथं राहिलायस. तर हे तिथला निसर्ग हे तेही तुझ्या मालकीचं नाही आहे आणि खरं तर तूही तुझ्या मालकीचा नाही आहेस. तू फक्त साक्षी आहेस, अशी त्यावेळेला मला जाणीव झाली. आणि आता मी शेवट करतो माझ्या भाषणाचा. की निसर्गामध्ये विलीन अनेक लोक आजपर्यंत झालेली आपण इतिहासामध्ये पाहिलेली आहेत. की विलीन म्हणजे निसर्गाशी संपर्क जवळचा असणारे आणि त्यातून त्यांचं साहित्य किंवा त्यांचं जीवन प्रगल्भ झाल्याची उदाहरणं ही अनेक आहेत. तर मी महाबळेश्वरहून परत येणार होतो, पण त्याच्या आदल्या दिवशीच्या एका सकाळची ही गोष्ट आहे. तिथे मी बसलो होतो, आणखीन तिथं सूर्योदय झाला. त्याचं वर्णन मी कवितेमधून जे केलंय ते अशा पद्धतीनं केलंय. मी बसलो जेव्हा तेथे आकाश पहाटले होते, सडकेवर काळ्या तेव्हा अंधार सांडला होता, झाडावर चिमणे पक्षी अतिधुंद पहुडले होते. मी पाहत होतो वाट त्यावेळी मुक्त मनाने, बघण्यास तेज ते गोल मी आसुसलेला होतो. चिमण्यांची चिवचिव झाली, कोकिळा गात निघाली, ती गुलाब लाली आली आणि पृथ्वी ही प्रेक्षक बनली. तो आला जेव्हा वरती मी होतो हरवून गेलो, गर्दीतून सर्व जणांच्या परतून मी येत निघालो. चिमण्या म्हणाल्या कोठे रे गेला होता, सांगायचे खरे तर मी मलाच शोधित होतो, सांगायचे खरे तर मी मलाच शोधित होतो. एवढं मी बोलतो आणि माझं भाषण. धन्यवाद.